नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आरोग्य विभागाचा जो पेपर झालेला होता त्याची आन्सर की आलेली होती आणि त्याच्यावर भरपूर ऑब्जेक्शन तुम्ही घेतलेले आहेत। आपण टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट केलेली होती, त्या पोस्टच्या खाली जेवढे पण ऑब्जेक्शन आले ते आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। आज तुमचा 20 तारीख आहे। 20 तारीख म्हणजे तुमचा आजचा शेवटचा दिवस असेल ऑब्जेक्शन हँडलिंगचा। ठीक आहे, तर कोणत्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन येईल, कोणत्या शिफ्टनुसार ऑब्जेक्शन येईल, काही लोकांनी तिथं शिफ्टसुद्धा मेन्शन केली होती, काही लोकांनी शिफ्ट मेन्शन केलेली नव्हती आणि परत तेच प्रश्न मला व्हॉट्सअपवर सुद्धा भेटले होते। काही मी व्हॉट्सअपवरचे पण क्वेश्चन घेतो आणि आपल्या टेलिग्रामला जेवढे पण तुम्ही अपलोड केलेले होते ते सर्व आपण ऑब्जेक्शन घेत आहोत। त्याच टेलिग्रामला त्या पोस्टच्या खाली काही विद्यार्थ्यांनी त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं आहे एक पर्टिक्युलर वेने ते सॉल्व करून दिलेले आहेत। जर तुम्हाला त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून रेफर सुद्धा करू शकता। आणि या लेक्चरच्या एंडला मी तुम्हाला सांगतो की या लेक्चरमध्ये खाली तुम्हाला एक लिंक भेटेल, त्या लिंकमध्ये तुम्ही तुमचे जे मार्क्स आहेत, तुमची पोस्ट, तुमचा जिल्हा आणि तुमचे मार्क्स जे असतील ते तिथं पोस्ट करू शकतात। म्हणजे जवळपास आपल्याला कट ऑफ सांगायला सुद्धा व्यवस्थित पडेल, कारण की टेलिग्रामवर आपले 3,500-4,000 विद्यार्थी आहेत जे जनरली आरोग्याचाच अभ्यास करत आहेत, जे जिल्हा परिषदसाठी अभ्यास करत होते किंवा जे लोक होते जे आरोग्य विभागासाठी सुद्धा अप्लाय होते, ते सर्वांचे आपण मार्क्स पाहून, कारण की मार्क्स तर भरपूर विद्यार्थ्यांना जास्त आहेत, भरपूर जास्त आहेत, तर त्याच्यानुसार आता मी जर एक तोंडी सांगण्यापेक्षा आपण एक पर्टिक्युलर मला जर गुगल शीटमध्ये डाटा भेटून गेला तर मी एक कट ऑफ तुम्हाला सांगू इच्छितो। तो काही इतका परफेक्ट नसतो, पण एक सॅम्पल घेऊन आपण तो कट ऑफ सांगू शकतो। 2-3 दिवसात आपण लेक्चर त्याबद्दलच टाकू। बट आता आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन होते। ठीक आहे, तर आज लास्ट डेट आहे। 6-7 तासात तुम्हाला जेवढे ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर अजून एक सांगू इच्छितो की या लेक्चरला अपलोड केल्यानंतर खाली कमेंटमध्ये जर तुम्ही एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलं असेल तर तिथं मेन्शन करा की मी या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकलेलं आहे, ऑलरेडी मी या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकलेलं आहे, म्हणजे दुसऱ्यांना थोडाफार फायदा होईल। कारण की आता माझे आता माझ्या याच्यातच 100 विद्यार्थी असे होते की ज्यांनी एक जे क्वेश्चन आहेत ऑब्जेक्शनवाले सगळ्यांनी मला मेसेज करून सांगितलेलं आहे। प्रत्येकाला रिप्लाय देणं काही पॉसिबल होत नाही। ठीक आहे, तर आता या लेक्चरमध्ये जेवढे पण असतील तेवढे आपण डिस्कस करूया। तर आता हा 7 डिसेंबर शिफ्टचा टाईम होता 5 ते 7। टेलिग्रामची जी मी पोस्ट केलेली होती त्याच्या खालचे सर्व क्वेश्चन याच्यात आपण इन्क्लूड केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी जसं दिलेलं आहे तसंच मी घेतलेलं आहे, मी जास्त काही विचार करत बसलेलो नाही। ठीक आहे, तर 7 डिसेंबरची शिफ्ट होती, टाईम 5 ते 7 होता। त्याच्यामधला हा एक प्रश्न पहा, एकही यल हा यम नाही, काही यन हे यम आहेत, एकही यन आ पी नाही, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता। तर या प्रश्नावर सुद्धा ऑब्जेक्शन आपल्याला विचारलेले होते की विद्यार्थ्यांनी टाकलेला होता। पहिलं स्टेटमेंट काय होतं, एकही यल हा यम नाही, म्हणजे एकही यल हा जर यल कन्सिडर केला तर हा असेल तुमचा यम, या यल मधला एकही यम नाही म्हणजे त्याची फिगर अशी येणार आहे। नंतर दुसरं स्टेटमेंट होतं, काही यन हे यम आहेत, म्हणजे काही जर यन पकडले तर ते यम आहेत। ओके, अशी हे दुसरी स्टेटमेंट दिलेली होती। जर तुम्ही याला इथं कंबाईन केलं तर तो येऊन जाईल, काही यम हे यन आहेत, म्हणजे हा जो पार्ट आहे तो काहीचा पार्ट असतो। ठीक आहे, तुम्ही अभ्यासलेला असेल। नंतर एकही यन हा पी नाही, म्हणजे एकही यन जो आहे त्या पी नाही, अशा पद्धतीने ती फिगर येणार आहे। याच्यामध्ये पाहिलं तर यल आणि पीचा डायरेक्ट संबंध कुठेच उल्लेख केलेला नाही, यल आणि यन मध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही। मग आता आपण स्टेटमेंट पाहूया की कोणते स्टेटमेंट तर्कसंगत आहेत। तर त्याच्यामध्ये निष्कर्ष पहिला पहा, एकही यम हा यल नाही असा त्यांनी दिलेला होता। ओके, तर एकही यम हा यल नाही हे जे स्टेटमेंट आहे ते याचंच उलट स्टेटमेंट आहे। जे पहिलं जे होतं ना, एकही यल हा यम नाही, त्याच्यावरून आपण हे स्टेटमेंट राईट म्हणू शकतो, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते तर्कसंगत होते। ठीक आहे, पुढचं पहा, निष्कर्ष, एकही यम हा पी नाही असा प्रश्न विचारलेला होता। एकही यम हा पी नाही। आता यम आणि पी मध्ये कोणत्याच प्रकारचं डायरेक्ट रिलेशन तुम्हाला दिलेलं नाही। मी तर सॉल्व करत नाही, मी तुम्हाला फक्त सांगतो की कशा पद्धतीने ऑब्जेक्शन तुमचा बरोबर आहे का चुकीचा आहे, कारण की हा टॉपिक मी तर शिकवत बसणार नाही, आपल्याला भरपूर प्रश्न याच्यात कव्हर करायचे आहेत। तर दुसरं स्टेटमेंट सांगतं तुम्हाला, एकही यम हा पी नाही। आता तुम्ही जर फिगर पाहिली तर यम आणि पी यांचं डायरेक्ट रिलेशन दिलेलं नाही। जेव्हा डायरेक्ट रिलेशन कुठंच उल्लेख राहत नाही तर ते स्टेटमेंट येऊन लागतं तुमचं रॉंग। ओके,
रिझनिंगमध्ये तुम्हाला हा माहितीच असेल की डायरेक्ट रिलेशन जर दिलेलं नसेल तर स्टेटमेंट तुमचं रॉंग येऊन लागतं. जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. पाहून घेऊया. एकही पी हा यन नाही. एकही पी हा यन नाही. जर तुम्ही स्टेटमेंट नंबर 3 पाहिलं, जर एकही यन हा पी नसेल तर एकही पी हा यन नाही, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा तुमचं राईट असणार आहे. मग त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे, निष्कर्ष 1 आणि 3 दोन्ही तर्कसंगत आहेत. त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे, म्हणून या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन येणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. आता हा क्वेश्चन 21 होता. 2 डिसेंबर शिफ्ट होती 3rd शिफ्ट. विद्यार्थ्यांनी जसं सांगितले तशा पद्धतीने आपण घेतलेली आहे. शिफ्टमध्ये वरती खाली होऊ शकतं. के इज लेस दॅन यल, इज लेस दॅन एम, इज लेस दॅन एन, इज लेस दॅन ओ. जर असे स्टेटमेंट असेल तर त्याच्या 2 पद्धती असतात. पहिली पद्धत असे की तुम्ही एखादी संख्या ठेवून घ्या. मी काय करायचो, मी नेहमी इथं संख्या ठेवून घेतो. समजा के जर मी 10 मानला तर यल तुमचा मोठा असेल म्हणजे तुम्ही त्याला 12 मानू शकतात. जो यम आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तुम्ही त्याला 14 मानू शकतात. यन जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तुम्ही 16 मानू शकतात. आणि ओ जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे 18 मानू शकतात. जर तुम्ही कंडिशन पाहिली तर हे सर्व फॉलो होत आहे. ओके. तर आता त्यांनी काय आहे याच्यामध्ये नीट पाहूया. यन इज ग्रेटर दॅन यम. यन इज हा जो यन आहे म्हणजे 16 जो आहे तो ग्रेटर दॅन यम आहे, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. 14पेक्षा 16 मोठा राहत नाही. यम हा महत्तम आहे असा विचारलेला आहे. यम हा मॅक्झिमम आहे का, तर नाही. मॅक्झिमम कोणता आहे, ओ आहे, म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा रॉंग आहे. त्यांनी उत्तर दिलेलं पाहूया. ओ इज ग्रेटर दॅन यन. इथं विचारलेले ओ इज ग्रेटर दॅन यन. ओची व्हॅल्यू किती आहे, 18 आहे आणि यनची व्हॅल्यू आहे 16, म्हणजे ओ इज ग्रेटर दॅन यन हे स्टेटमेंट राईट आहे. आणि ओ हा लघुत्तम आहे, तर हे स्टेटमेंटसुद्धा त्यांचं चुकलेलं आहे. ओ लघुत्तम नाही तर महत्तम आहे. ओके. आणि त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते रॉंग आहे, म्हणजे या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. ऑब्जेक्शन घेताना सर्वात आधी तुम्हाला इथून क्वेश्चन जो ID आहे तो कॉपी करावा लागतो, क्वेश्चन ID घ्यावा लागतो. ठीक आहे. नंतर त्याचे 4 ऑप्शन द्यावे लागतात आणि तुम्ही त्यांना गणिताच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सॉल्व करून द्यावं लागतं. त्याचा रेफरन्स तुम्हाला कुठं भेटणार नाही की हे गणित तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये असेल, नाही तर पुस्तकातून तुम्ही कॉपी करणार असं होणार नाही. तुम्हाला प्रत्येक स्टेप वाईज ते करावं लागेल. मी जनरली अशा पद्धतीने संख्या मारून सॉल्व करतो, किंवा काही विद्यार्थी जे असतात ते अशा रेषा मारून सुद्धा करू शकतात की हा जर समजा हा जर माझा के असेल तर त्याच्यापेक्षा मोठा कोणता असेल, यल असेल. त्याच्यापेक्षा मोठा कोणता असेल, यम असेल. त्याच्यानंतर यन असेल. अशा पद्धतीने रेषा मारून सुद्धा काही विद्यार्थी सॉल्व करू शकतात. तर प्रत्येक स्टेप वाईज तुम्ही त्याला सॉल्व करायचं आहे आणि ऑप्शन कशा पद्धतीने चुकीचे आहेत ते तुम्हाला दाखवून द्यायचे आहे. हा प्रश्न 100% याचा आन्सर जे आहे ते चेंज होणार आहे. ओके. तर 2 डिसेंबर शिफ्ट टाईम जो होता 3rd शिफ्ट याच्यामध्ये हा चेंज होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका रांगेत ABCDEF या 6 व्यक्ती आहेत. एक रांग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा क्रम काही असू शकतो. इथं आपण थोडंसं झूम करूया. एक रांग आहे आणि त्या रांगेमध्ये ABCDEF अशा व्यक्ती आहेत. ए हा C आणि Dच्या दरम्यान आहे. ए जो आहे तो कोणाच्या दरम्यान आहे, थोडं पाहून घेऊया. ए आणि F यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. ए आणि F यांच्या दरम्यान 2 व्यक्ती असणार आहेत. ठीक आहे. आता रांग तुम्ही असंही कन्सिडर करू शकता, अशा पद्धतीने रांगसुद्धा कन्सिडर करू शकता, तुम्ही त्याला हुबीसुद्धा कन्सिडर करू शकतात, काही फरक पडत नाही. ए आणि F यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. तर ए आणि Fच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत, 2 आहेत. ए हा C आणि Dच्या दरम्यान आहे. ए हा C आणि Dच्या, म्हणजे एका ठिकाणी जर C असेल तर दुसऱ्या ठिकाणी D असेल, किंवा इकडं जर D असेल तर इकडं C असेल. अशा पद्धतीने त्याची मांडणी असणार आहे. ठीक आहे. नंतर F हा Bच्या दरम्यान आहे. F हा B आणि Eच्या दरम्यान आहे. F हा B आणि Eच्या दरम्यान आहे. जर तुम्ही टाईमलाईनवर 6 स्पॉट मार्क केले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की A हा इथं येईल आणि जो F आहे तो इथं येईल. का येईल, कारण की त्यांच्या आजूबाजू 2 व्यक्ती ऑलरेडी त्यांनी दिलेल्या आहेत. मग त्यांनी सांगितलं की एच्या दरम्यान 2 आहेत. त्याच्यानंतर
पुढचं स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की ए हा सी आणि डीच्या दरम्यान होता, सी आणि डीच्या दरम्यान होता, किंवा इथं डी असेल आणि इथं सी असेल असं असू शकतं. नंतर एफ हा बी आणि ईच्या दरम्यान आहे, तर इथं बी असेल तेव्हा इथं ई असू शकतो, किंवा इथं ई असेल आणि हा इथं बी असू शकतो. पण बी कोणत्याही टोकावर नाही. बी सांगितले कोणत्याही टोकावर नाही, म्हणजे इथून जर बी तुमचा कट झाला तर इथं ई फिक्स येणार आहे आणि इथं बी फिक्स येणार आहे. ओके. त्याच्यानंतर बी आणि डी हे दोघे शेजारी नाहीत. बी आणि डी जे आहेत ते दोघं शेजारी नाहीत, म्हणजे इथून डी जर कट केला तर इथं तुमचा सी येईल आणि इथं तुमचा डी येणार आहे. ई आणि एफ हे शेजारी आहेत. ई आणि एफ हे शेजारी आहेत, तर डावीकडून दुसरा कोण असेल. आता जर तुम्ही याला अजून एका वेगळ्या पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीने, ए आणि एफच्या जर जागा तुम्ही बदलल्या तर तुम्हाला परत 2 आन्सर याच्यामध्ये भेटणार आहेत. याच्यामध्ये 2 ऑप्शन तुमचे राईट येणार आहेत आणि जी मांडणी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो 101% कॅन्सल होईल, कारण की मांडणी जी आहे, जर तुम्ही इथं एक स्टेटमेंट त्यांचं मिसिंग होतं, त्या स्टेटमेंटच्या मिसिंगमुळे इथं 2 ऑप्शन तुमचे राईट येणार होते, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल होईल 101%. कारण की एक स्टेटमेंट कमी केल्यामुळे या पूर्ण क्वेश्चनचं काय असतं, 2 आन्सर भेटत होते. यांनी एफ दिलेला आहे, एफ पण एक ऑप्शन येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे काय, डावीकडून दुसरा कोणता, तर डावीकडून दुसरा हा सी सुद्धा येऊ शकतो आणि ए आणि एफची जर इंटरचेंज केलं तर तुमचा दुसराही ऑप्शन येऊ शकतो. ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये 2 ऑप्शन राईट येणार आहेत, म्हणून हा क्वेश्चन जो होणार आहे कॅन्सल होणार आहे. पुढचा पहा. खालील मांडणीत अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच नंतर एक स्वर येतो पण लगेचच नंतर एक संख्या येत नाही. तर या क्वेश्चनच्या मांडणीमध्ये थोडंसं त्यांनी गडबड केलेली होती. जर डायरेक्ट तुम्ही एक लॉजिक लावून सॉल्व केलं, याच्यामध्ये त्यांचा जो क्वेश्चनची मांडणी केलेली आहे, लगेचच नंतर एक स्वर येतो, म्हणजे समजा ही एक संख्या असेल, ही एखादा आकडा असेल, याच्या लगेचच नंतर काय येणार आहे, स्वर येणार आहे. पण लगेचच नंतर, आता इथं कशाच्या लगेचच नंतर, या संख्येच्या नंतर का या संख्येच्या नंतर, त्यांनी कन्फ्युजन इथं क्रिएट केलेलं होतं. जर तुम्ही चेक केलं, हे पहा, आता इथं यनी आहे, जर लगेचच नंतर तुमचं स्वर येणार आहे परंतु इथं संख्या येते, म्हणजे हे ऑप्शन कट होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेले हा जी आय आहे, जी आय नंतर इथं तुमचा आकडा येणार नाही. ओके, इथं तुमचा आकडा येत नाही आहे, म्हणजे हा तुमचा 1 असेल. पहिल्यांदा ही कंडिशन फॉलो झाली. पुढे गेल्यानंतर इथं ए आला, याचे काही संबंध नाही. पुढे गेल्यानंतर काहीच नाही, तर इथं तुमचं 1 वेळेस ती रिपीट झालेली आहे. तुमचं काय झालं आहे, रिपीट झालेली आहे. ओके, तर आन्सर तुमचं 1 येणार आहे. लगेचच नंतर करून त्यांनी कन्फ्युजन करून टाकलेलं होतं. कन्फ्युजन या 2 शब्दांमुळेच झालेलं होतं. ठीक आहे. त्यांनी जे ऑप्शन दिलेलं आहे, त्यांनी या नेक्स्ट पार्टला कन्सिडर केलेलं नाही. जर त्यांनी नेक्स्ट पार्टला कन्सिडर केलं नसतं तर 2 ऑप्शन त्यांचं राईट असलं असतं. बट त्यांचा जो विचारण्याचा हा जो स्वर होता, आता इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट केलं असेल ते माहीत नाही, कारण की इंग्लिशला त्यांनी गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकून इंग्लिशमधलं डायरेक्ट उतरवलेलं आहे. इंग्लिशमधलं या क्वेश्चन माहीत नाही मला, कारण की कोणी इंग्लिशमध्ये कमेंटसुद्धा केलेली नाही. परंतु जर त्यांच्या लॉजिकनुसार ठरलं की एक व्यंजन आहे, त्याच्या लगेच नंतर काय येणार आहे, स्वर येतो. परंतु त्याच्यानंतर, आता लगेच नंतर म्हणजे त्याच्यानंतर विचारलेलं आहे का इकडं विचारलेलं आहे, कन्फ्युजिंग पार्ट आहे. तुम्ही या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन 100% घेऊ शकतात. याच्या 2 पॉसिबिलिटी असतील, एक तर क्वेश्चन तुमचा चेंज होईल, त्याचा आन्सर 1 येईल, किंवा तो क्वेश्चनच तुमचा कॅन्सल होणार आहे. ओके, हा होता 30 नोव्हेंबरचा शिफ्ट 1 ते 3चा होता. नंतर आता पाहूया 30 नोव्हेंबर शिफ्ट 9 ते 11 मधला एक प्रश्न होता. शी हॅज अ गुड फायनान्शियल ॲक्युमिनम आणि सिनोनाइम्स विचारले होते. सिनोनाइमचा अर्थ असतो समानार्थी शब्द त्यांनी विचारलेला होता. आणि ऑप्शनमध्ये देताना इनॅबिलिटी टू अंडरस्टँड थिंग्स क्विकली अँड प्रॉपरली हे त्यांनी ऑप्शन दिलेलं होतं. ॲक्युमन याचा अर्थ असतो, याचा सिनोनाइम्स असतो, इथं इनॅबिलिटीच्या जागेवर ॲबिलिटी येतं. काय येतं, ॲबिलिटी. ॲबिलिटी हा शब्द जर इथं घेतला तर हे तुमचं राईट आलं असतं सिनोनाइम्स करताना. परंतु इनॅबिलिटी त्यांनी दिलेलं होतं. इनॅबिलिटी दिल्यामुळे काय झालं, हा त्याचा अँटोनाइम्स बनला, विरुद्धच्या अर्थी तो गेलेला होता. म्हणून हा जो क्वेश्चन आहे
तो तुमचा ऑब्जेक्शन घेण्यासारखा आहे. आणि जर तुम्ही ऑब्जेक्शन घेत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 100% कमेंट करा. तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन होता तो रॉंग झालेला आहे. इनॅबिलिटी अजिबात इतनी ॲक्युमेनचा अर्थ येतो द ॲबिलिटी टू जज थिंग्स क्विकली अँड क्लिअरली, असा ॲक्युमेनचा अर्थ होतो. तर इथं तुम्ही ऑब्जेक्शन 100% घेऊ शकतात. हा क्वेश्चन कॅन्सल होईल. आता परीक्षा देण्यासाठी निशू परीक्षा केंद्रावर पोहोचली. तेव्हाच तिची तेथे प्रिन्सची भेट झाली. प्रिन्स म्हणाला की निशू ही प्रिन्सच्या बहिणीच्या पतीच्या एकुलत्या एक दिराच्या आईची सून आहे. प्रिन्सचे निशूशी नाते काय? तर याच्यावर जर तुम्ही सॉल्व केलं तर हा जो प्रश्न आहे पूर्ण चुकलेला आहे. पहा, निशू ही प्रिन्सच्या बहिणीची, आता हा प्रिन्स आहे, ओके, त्याची बहीण आहे, ओके, त्याची बहिणीचा कोण आहे? पती आहे. बहिणीचा जो पती आहे, पतीच्या एकुलत्या एक दिराच्या, आता पतीला तर दीर राहत नाही, ओके, पतीला दीर राहत नाही. कोणताच पती जे स्त्रिया असतात त्यांना दीर असतो, पतीला दीर राहत नाही. तर इथून जी ब्रांच येते ती येत नाही. इथं एखाद्या वेळेस मेहुणा असेल, दीरच्या जागेवर मेहुणा असू शकतो. मेहुणा जर घेतला, दीरच्या जागेवर जर मेहुणा घेतला तर तुमचं जे उत्तर दिलेलं आहे ते पतीबरोबर येणार होतं, परंतु इथं दीर विचारलेला आहे. इथून जी ब्रांच निघते पतीचा दीर राहत नाही. इथं जर मेहुणा घेतला तर मेहुण्याची आईची सून आहे, तर तिथं पती वगैरे ते रिलेशन तुमचं लागत होतं, ओके. परंतु इथं विचारलेलं काय आहे? दीर विचारलेला आहे. दीर सांगितलेला आहे एकुलत्या एका दीराच्या, पतीच्या एकुलत्या एक दीराच्या. पतीचा एकुलता एक दीर राहतच नाही, पतीला दीर नातं राहतच नाही. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो रॉंग असेल आणि कॅन्सल होईल, ओके. 30 नोव्हेंबर शिफ्ट 9 ते 11. आता याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय असेल ते मला माहीत नाही, परंतु पतीचा दीर राहत नाही हे मला माहिती आहे. या 30 डिसेंबर शिफ्ट जी होती 9 ते 11, याचा जो क्वेश्चन विचारलेला होता तो कशा पद्धतीने असता? एका वर्तुळाकार टेबलाभोवती ABCD ही 5 मुले अशा प्रकारे बसली आहेत. 5 मुले आहेत अशा प्रकारे बसलीत की त्यांचे जे तोंड आहेत ते केंद्राकडे आहेत. 1 2 3 4 आणि 5 मुलं बसलेली आहेत. ए आणि सी हे शेजारी आहेत. जर मी इथं ए कन्सिडर केला तर हा तुमचा येऊन लागेल सी. बी आणि ई हे शेजारी आहेत, ओके, पण ई आणि डी हे शेजारी नाहीत. ई आणि डी हे शेजारी नाहीत. जर तुम्ही कंडिशन फॉलो केली तर इथं तुमचा ई जर आला तर तुमचा डी जो आहे तो इथं येणार आहे, किंवा जर तुमचा इथं डी आला तर इथं तुमचा कोण येणार आहे? ई येणार आहे. नंतर बी आणि ई हे शेजारी आहेत. बी आणि जो ई आहे ते शेजारी आहेत. कुठेही घ्या, इथून जर ईचा शेजारी बी येणार आहे, इथं बी घेतला तर ईचा शेजारी बी येणार आहे. पण ई आणि डी घेतला गेला. बी आणि सी हे देखील शेजारी नाहीत. बी कुठे गेला? हा बी आणि सी एकमेकांचे शेजारी नाहीत, म्हणजे कंडिशन फॉलो झालेली आहे. डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे. ए आणि बी, आपला हा जो ए आहे आणि हा जो बी आहे त्यांच्यामध्ये कोण येणार आहे? डी येणार आहे. म्हणजे इथं ईची पॉसिबिलिटी कट, आणि इथून जर ई कट केला तर इथं डी. म्हणजे अशा प्रकारची तुमची ए बी सी डी ई सगळे येणार आहेत, ओके. बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे? बीची जर डावी साईड पकडली तर ही त्याची डावी साईड, ही त्याची उजवी साईड येणार आहे. बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे एक, आता हा बी आहे, तर मग पाहूया बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर हा पहिलं स्थान, हे त्याचं पहिलं स्थान, आणि दुसरं स्थान तुमचं ए आलेलं आहे. ए त्याचं राईट आन्सर असणार आहे. परंतु अजून मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. ज्या पद्धतीने मी काय केलं, ए इथं घेतला आणि सी मी इथं घेतला, ओके. ए आणि सी म्हणजे इकडच्या साईडला न घेता मी सी जो होता तो इकडच्या साईडला घेतला, तर मला अजून एक पॉसिबिलिटी याच्यात भेटणार आहे. याच्यात कोणती पॉसिबिलिटी भेटते? ती म्हणजे तुमचा इथं बी असेल, इथं तुमचा डी असेल, इथं तुमचा डी असेल. तर अशा पद्धतीची पॉसिबिलिटी सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. हा ए इथं घेतला तर सी तुम्ही त्याच्या शेजारी घेतला, ओके. नंतर ए आणि सी शेजारी झाले. बी आणि ई हे शेजारी आहेत. बी आणि ई शेजारी झाले. ई आणि डी हे शेजारी नाहीत, म्हणजे ई आणि डी वेगवेगळे आहेत. बी आणि सी हे देखील शेजारी नाहीत, तर हे सुद्धा वेगळे आहेत. डी आणि ए, डी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. ए आणि बीच्या दरम्यान डी आहे,
तर बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण, तर बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर येऊन जाईल तुमचा सी. तर सी ऑप्शनसुद्धा तुमचा राईट येणार आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये 2 ऑप्शन तुमचे राईट येणार आहेत. तुमच्या अजम्पशननुसार की तो तुम्ही जो सी आहे तो इकडच्या साईडला घेतला का सी आहे तुम्ही तुमच्या इकडच्या साईडला घेतला. म्हणजे या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन जर आलं तर रॉंग आन्सर असं ऑब्जेक्शन येऊ शकतं. ओके, 2 ऑप्शन असं ऑब्जेक्शन तुमचं येऊ शकतं. भारतातील पहिला कार्बन मुक्त गाव भारतातील कोणत्या राज्यात विकसित केलेले आहे. तर हा कोणत्या शिफ्टचा क्वेश्चन आहे. तर याची शिफ्ट कोणी मेन्शन केलेली नव्हती, बट ज्या पण शिफ्टला असेल तर त्यांनी राज्य विचारले आहे. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, सिटी दिलेले आहेत. तर हा क्वेश्चन तुमचा कॅन्सल होईल. तुम्ही ऑब्जेक्शन याच्यावर टाकू शकतात, कॅन्सल होईल 100%. पुढचं पहा, जर गुणिले म्हणजे वजा, भागिले म्हणजे प्लस, प्लस म्हणजे भागिले, वजा म्हणजे गुणिले असेल तर आता हा प्रश्न तुमचा कॅन्सल होणार आहे. कॅन्सल होण्याचं कारण काय, बोर्डमास लावा काही लावा, उत्तर याचं 12 येतं. 100% याचं उत्तर जे आहे ते 12 येणार आहे. ठीक आहे, याचं कसं येतं पहा, 35 प्लस, प्लस म्हणजे काय असतो, प्लस म्हणजे भागिले असतो. 35 भागिले 5 प्लस भागिले, इथं भागिले दिलेलं आहे, भागिले म्हणजे तुमचं काय तर भागिलेच्या जागेवर येणार आहे प्लस. ओके, 10 गुणिले म्हणजे काय असतो वजा 5, 7 5 35 प्लस 10 वजा 5, उत्तर तुमचं काय येणार आहे 12 येतं. ऑप्शनमध्ये नाही, तर हे रॉंग आहे. हा क्वेश्चन जो आहे ऑप्शनमध्ये नाही म्हणून कॅन्सल होईल. ठीक आहे, हा ॲक्युमेंटचा आपला झालेला होता. पुढचा पाहूया. परत निशू आली, इथं हा जो क्वेश्चन होता तो सुद्धा कॅन्सल. परत जे क्वेश्चन टाकलेले आहेत ते मी सर्व तुम्हाला सांगून देतोय. हां, आता हा एक क्वेश्चन विचारलेला होता, पाहूया कशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व होतो. संजय, रंजन आणि मनीषा एका मैदानात खेळत होते. संजयच्या, तर त्यांनी रिलेशन सांगितलं. संजयच्या आईचे पती म्हणजे संजय आहे, त्याची आई, तर ती आणि त्यांची आई आणि आईचे पती म्हणजे संजयचे कोण असतील, तर संजयचे ते आजोबा असतील, नाना नानी आपण म्हणतो. आईच्या साईडने ते आजोबा असतील, आईच्या साईडचे. ठीक आहे, हे रंजनाच्या आईचे वडीलही आहेत. म्हणजे ही रंजना असेल, तिच्या आई असेल आणि त्या आईचे काय असतील ते वडीलही असणार आहेत. ओके, रंजनाच्या आईच्या वडिलांची, रंजनाच्या आईच्या वडिलांची, रंजनाची जी आई आहे, रंजनाची जी आई आहे, सॉरी, ही जी आई आहे रंजनाच्या आईच्या वडिलांची, म्हणजे हे एकुलती एक मुलगी. आता इथं काय विचारलं आहे, एकुलती एक मुलगी सांगितलेलं आहे. म्हणजे रंजनाची जी आई आहे तीच संजयची सुद्धा आई असणार आहे. ओके, कारण की एकुलती एक मुलगी सांगितलेली आहे. म्हणजे हे जो संजय आणि रंजना असतील ते भाऊ बहिणी असतील. रंजन, आता काही ठिकाणी इथं रंजन दिलेलं आहे, नंतर रंजना करून टाकलेलं आहे. भाऊ भाऊ असू शकतात, ते भाऊ भाऊ. ओके, नंतर ही मनीषची बहीण आहे. म्हणजे ही जी आई आहे ती कोणाची बहीण आहे, मनीषची बहीण आहे. तर मनीष यांचा दोघांचा कोण असेल, मामा असेल. ओके, कोण असेल, मामा असेल. संजय, रंजन, मनीष यांचे एकमेकांशी कोणते नाते आहे, तर इथं दिलेलं आहे भाऊ भाऊ. भाऊ भाऊ हे संजय आणि रंजन आहेत, परंतु हे जे मनीष आहेत ते मामा असणार आहेत. ओके, तर कन्फ्युजन इथंच क्रिएट झालेलं होतं. कन्फ्युजन जे होतं ते इथंच क्रिएट झालेलं होतं. तुम्ही मामा आणि भाऊ हे सुद्धा घेऊ शकतात, कारण की संजय आणि रंजन जे आहेत ते भाऊ भाऊ आहेत, परंतु संजय आणि मनीष किंवा रंजन आणि मनीष यांचं जे नातं आहे मामा आहेत, ते कोण आहेत, मामा असणार आहेत. परत तोच प्रश्न आला. खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतात औपचारिकपणे ब्रिटिश राजवट सुरू झाली असे समजले गेले. मी याचं सर्चिंग केलं, इथं जो शब्द वापरलेला आहे औपचारिकपणे, औपचारिकपणे म्हणजे प्रॉपरली म्हणजे त्यांचं स्वतःचं प्रॉपरली राज्य आलेलं होतं. तर इथं प्लासीची लढाई याच्यात बरोबर असणार आहे.
ॲज पर मी मला वाटत आहे की प्लासीची लढाई जी होती 23 जून 1757ला झालेली होती. त्याच्यानुसार औपचारिकपणे ब्रिटिश राजवट जी आहे ती प्लासीच्या लढाईनंतर आलेली होती. काही लोक बक्सरची लढाई सांगत होते, परंतु ती औपचारिकता नव्हती. ॲक्च्युअलमध्ये जे होते मुघल जे होते, जे बंगालचे जे प्रॉपर लोक होते ते काम करत होते. फक्त जे हक्क होते ते मांडले गेलेले होते, विखुरले गेलेले होते. परंतु प्लासीची लढाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस औपचारिक जो शब्द वापरलेला आहे तो प्लासीच्या लढाईशी मी जनरली वाचलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की प्लासीची लढाई याच्यात बरोबर असणार आहे. 30 नोव्हेंबर शिफ्ट 3चा हा प्रश्न होता. नंतर हा जो आंब्याचा आणि पिवळ्याचा प्रश्न होता, मला कमीत कमी 100-150 फोटो याचे आलेले होते आणि ऑब्व्हियसली हा प्रश्न चुकलेला आहे. काही आंबे पिवळे आहेत. आता हा जर आंबा असेल आणि हा जर पिवळा कलर असेल तर काही आंबे काय आहेत, पिवळे असणार आहेत. काही टिक्सो हे आंबे आहेत, काही टिक्सो जे आहेत ते काय आहेत, आंबे आहेत. ओके, तर निष्कर्ष पहा, काही आंबे हिरवे आहेत. हिरवे हा शब्द या दोघी स्टेटमेंटमध्ये आलेला नाही, म्हणजे हे जे स्टेटमेंट येणार आहे हे स्टेटमेंट तुमचं चूक येणार आहे. टिक्सो पिवळे आहेत. परत टिक्सो आणि पिवळे यांच्यामध्ये कोणताच डायरेक्टली संबंध दिलेला नाही. ओके, टिक्सो आणि पिवळ्यामध्ये डायरेक्टली संबंध काहीच दिलेला नाही. तुम्ही अशा पद्धतीने जर फिगर ड्रॉ केली तर टिक्सो कधी पिवळे येणार नाहीत. परंतु काही लोक अशा पद्धतीने फिगर ड्रॉ करू शकतात. तेव्हा टिक्सो पिवळे आहेत तर इथं मग काही शब्द पाहिजे होता. काही टिक्सो पिवळे आहेत परंतु काही शब्द इथं दिलेला नाही, म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा तुमचं रॉंग होतं. 1 आणि 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, असा याचं उत्तर येऊ शकतं. आता हा कोणत्या शिफ्टचा प्रश्न होता, तर हा सुद्धा होता 30 नोव्हेंबर इथं असेल. 30 नोव्हेंबर शिफ्ट 3चा हा प्रश्न होता. ठीक आहे, तर दोघी स्टेटमेंट 1 आणि 2 एकही तर्कसंगत नाही, याचं असं उत्तर येऊ शकतं. तुमचं काहीतरी वेगळं येत असेल तर टेलिग्रामला तुम्ही मला पोस्ट करू शकता. टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये असेल, ती पोस्ट करा. मी तुमचाही सुद्धा कन्सिडर करेल. पण माझ्यानुसार सुद्धा इथं जर काही शब्द राहिला असतात तर येऊ शकलं असतं, यदा कदाचित थोडीफार पॉसिबिलिटी. बट आता टिक्सो पिवळे आहेत, डायरेक्ट टिक्सो पिवळे भरून दिले तर सगळे टिक्सो पिवळे येणार नाहीत. तर म्हणून त्याच्यामुळे मी सांगतो की 1 आणि 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. कधी कधी माझंही चुकू शकतं, तुमचं बरोबर राहू शकतं. मी मान्य करतो की तुमचंही बरोबर असू शकतं. तर तुम्ही ते मला टेलिग्रामला टाका. व्हॉट्सअपला मला ना 800-900 मेसेज आले, तर एवढे मेसेज पाहणं शक्य राहत नाही. पुढचं पहा, परत हा संजय रंजनचाच आहे. ठीक आहे, याला आपण कन्सिडर केलं आहे. दिलेल्या मालिकेत कोणती शिफ्ट आहे, शिफ्ट 2 डिसेंबर 2ची शिफ्ट नंबर 2 आहे. दिलेल्या मालिकेत चिन्हानंतर लगेचच किती संख्या येतात, चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर संख्या किती येतात, तर पहा असं गेल्यानंतर तो #5 आहे पहिला, नंतर #9 आहे दुसरा, पुढे गेले, नंतर @7 आहे हा तुमचा तिसरा. उत्तर येणार आहे 3. इथं 3 उत्तर त्याचं येईल. ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे 5, म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ती 3 येणार आहे. ओके, चिन्हानंतर लगेच संख्या विचारलेली होती, म्हणजे तो उत्तर तसं येणार येईल. दिलेल्या मालिकेत सर्व अंक वगळल्यास खालीलपैकी कोणत्या डाव्या टोकाकडून 11व्याच्या उजवीकडे तिसरे येईल, तर काय दिलेलं आहे, सर्व अंक वगळले तर अंक डिलीट करून टाका. ओके, खालीलपैकी कोण डाव्या टोकाकडून, हा त्याचा डावा टोक असतो, हा त्याचा उजवा टोक असतो, डाव्या टोकाकडून 11व्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11वा आला आहे 11व्याच्या उजवीकडे. आता उजवीकडे गेलं तर 1 2 आणि 3, तर बरोबर आहे. झेड याचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, ज्यांनी पण ऑब्जेक्शन पाठवलं होतं त्यांनी ऑप्शन चूज केलं होतं 3 कसं येईल बरं का, तुमचा 11वा इथं आलेला आहे आणि त्याच्या उजवीकडे विचारलेलं आहे ना, उजवी साईड ही येते, तुम्ही गेलेले डावीकडे 1 2 आणि 3, म्हणून तुम्ही टी ऑप्शन क्लिक केलं होतं. तर याचं उत्तर जे आहे झेड ते राईट असणार आहे, याच्यावर ऑब्जेक्शन घेता येणार नाही. चलो, काही व्यक्ती बुद्धिमान आहेत. आता हा कोणत्या शिफ्टचा प्रश्न होता, हा सुद्धा प्रश्न आहे 30 नोव्हेंबर आणि याची होती सेकंड शिफ्ट. पाहूया,
काही व्यक्ती बुद्धिमान आहेत, काही व्यक्ती आहेत ते काय आहेत, बुद्धिमान आहेत. हा व्यक्ती आहे, हा बुद्धिमान आहेत आणि यामधला पार्ट झाला त्याचा काहीचा. ओके. काही व्यक्ती श्रीमंत आहेत, काही व्यक्ती श्रीमंत आहेत 100%, हे श्रीमंत आहेत. ओके. सर्व व्यक्ती बुद्धिमान नाहीत पण श्रीमंत आहेत. काय विचारलेलं आहे, सर्व व्यक्ती जे आहेत त्या बुद्धिमान नाहीत परंतु श्रीमंत आहेत. असं राहणार नाही. सर्व व्यक्ती श्रीमंत आहेत का, काहीच व्यक्ती श्रीमंत आहेत ना, सर्व व्यक्ती बुद्धिमान नाहीत. ठीक आहे. याच्या पहिल्या स्टेटमेंटवरून तुम्ही म्हणू शकतात की सर्व व्यक्ती बुद्धिमान नाहीत, हे बरोबर असेल हा पार्ट, पण श्रीमंत आहेत, तर हे त्याचं रॉंग असणार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं रॉंग असेल. काही बुद्धिमान व्यक्ती या श्रीमंत आहेत. ओके, असू शकतात, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग. ओके. काही व्यक्ती बुद्धिमानही नाहीत किंवा श्रीमंतही नाहीत, हे स्टेटमेंट ॲब्सोल्युटली राईट असेल. काही व्यक्ती बुद्धिमानही नाहीत, काही व्यक्ती जे आहेत ते बुद्धिमान नाही, मधला हा पार्ट तुम्ही दर्शवता, किंवा श्रीमंतही नाहीत म्हणजे हा पार्ट तुम्ही दर्शवत आहात. तर काय विचारलेलं आहे तुम्हाला, कोणतं स्टेटमेंट राईट आहे, तर जे थर्ड नंबरचं स्टेटमेंट होतं ते कम्प्लिटली राईट आहे. सर्व व्यक्ती बुद्धिमान नाहीत पण नाही, हे नाही, हे तर चुकीचं होतं. काही व्यक्ती बुद्धिमानही नाहीत किंवा श्रीमंतही नाहीत, हे ॲब्सोल्युटली स्टेटमेंट जे होतं ते राईट होतं, म्हणून त्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके. याला मी कसं जस्टिफाय करतो, काही व्यक्ती बुद्धिमानही नाहीत, बुद्धिमान नसणारे व्यक्ती हा पार्ट येत होता, किंवा श्रीमंतही नाही, श्रीमंत नसणाऱ्या व्यक्ती हा पार्ट येत होता. काही व्यक्ती बुद्धिमानही नाहीत आणि श्रीमंतही नाहीत, म्हणजे हे स्टेटमेंट त्यांचं राईट येणार होतं. पुढचं घ्या. दिलेल्या मालिकेत अशी किती चिन्हे आहेत जी संख्यांच्या लगेचच आधी येतात. पाहूया. संख्याच्या लगेच आधी येणार आहेत अशी चिन्ह पहा, इकडून गेले, इकडून गेले, इकडून गेले, हॅशटॅग आला. हा संख्याच्या लगेच आधी येणार आहे का, तर नाही. इथून जा, इथून जा, इथून जा, हा. तर लगेचच आधी कोणकोणत्या असतील, जर आपण कन्सिडर केलं तर इथं हा येणार आहे, हा जो आहे तो ऑप्शन येणार आहे. एकच ऑप्शन याचं उत्तर असणार आहे. म्हणजे अशी किती चिन्हे आहेत, म्हणजे तुम्हाला एखादं चिन्ह असेल ती संख्यांच्या लगेचच आधी येतात, म्हणजे इथं संख्या असेल आणि त्याच्या लगेचच आधी काय येणार आहे, ती तुमची चिन्ह येणार आहेत. तुमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल, तुम्ही मला कमेंटवर नका सांगा, तुम्ही टेलिग्रामवर मला ते ऑप्शनमध्ये सांगू शकतात. काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह असेल तर मी चेक करतो. परंतु जर संख्याच्या लगेच आधी असे असतो आणि लगेच नंतर असा असतो. ओके. म्हणजे एक संख्या आणि त्याच्या लगेच आधी तुमचं चिन्ह येणार आहे. मग इथं ती कंडिशन फॉलो होत आहे. त्यांनी 3 ऑप्शन का दिलेलं होतं, त्यांनी लगेच नंतरचं दिलेलं होतं. पाहूया. सचिनच्या वडिलांच्या सचिन आहे, त्याचे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांची पत्नी आहे, पत्नीचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असेल, त्याचे वडील असतील. एकुलत्या एका मुलाच्या पत्नीशी त्याची पत्नी असेल. सचिनशी नाते काय, त्याची आई असणार आहे. पत्नीशी सचिनचे नाते कोणते नाते असेल तर त्याची आई असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूया. शिफ्ट मेन्शन केलेली नव्हती. नितीश एका रांगेत डावीकडून 33वा आहे. डावीकडून नितीश 33 क्रमांकावर आहेत, म्हणजे नितीशच्या साईडला 32 लोक असतील. एका रांगेत एकूण 40 व्यक्ती आहेत. हा 33, नंतर हा 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. ओके. 34, 35, 36, 37, 38, 39 आणि हा 40. तर रांगेत नितीशच्या उजवीकडे किती व्यक्ती असतील, उजवीकडे म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यक्ती असतील, तर उत्तर याचं 7 येणार होतं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा तुमचा रॉंग असेल आणि याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. शिफ्ट सांगतो कोणती आहे. तर हा पोस्ट केला होता दया व्यवहारेने 2 डिसेंबरची फर्स्ट शिफ्टचा हा प्रश्न होता. 2 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट. ओके. तर त्याचा हा प्रश्न होता. मागचा प्रश्न त्याचा आई असेल. ठीक आहे. आई तर बोललोच मी. पुढे पाहूया. संख्या मालिकेचा विचारला होता इथं. दिलेल्या मालिकेत अशी किती चिन्हे आहेत ज्या, तो आता आपण सॉल्व्ह केलेला होता संख्या मालिकेचा.
हा होता परत कोणत्या होता 2 डिसेंबर फर्स्ट शिफ्टचा हा प्रश्न होता. सर्व मान्सून ऋतू आहेत. सर्व मान्सून कोण आहेत? ऋतू आहेत. ओके, हा मान्सून असेल आणि हा असेल तुमचा ऋतू. सर्व पाऊस ऋतू आहेत. सर्व पाऊस हे काय आहेत? ऋतू आहेत. काही मान्सून हिवाळे आहेत. काही मान्सून जे आहेत ते कोण आहेत? हिवाळे असणार आहेत. किमान काही हिवाळे पाऊस आहेत असू शकतं. सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे कुठून आलं? तर ठीक आहे, केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे याचं उत्तर येणार होतं. खालचं याचं काहीच म्हणजे काहीतरी वेगळं लिहून दिलं होतं, तर याचं ऑप्शन याचं उत्तर येईल केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. आता हा कोणत्या शिफ्टचा प्रश्न होता? हा सुद्धा 2 डिसेंबरचा प्रश्न होता. 2 डिसेंबर आणि याची शिफ्ट होती फर्स्ट शिफ्ट. ओके, जर तुम्हाला रॉंग वाटत असेल तुम्ही टेलिग्रामवर मला सांगू शकतात. परत काही खाली संख्या मालिकेत असे किती 6 आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी 1 येतो, नंतर लगेचच नंतर 3 येतो. 6 शोधायचा. हा एक 6 आहे, त्याच्यानंतर हा एक 6 आहे, हा एक 6 आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. काय विचारलं आहे? ज्यांच्या प्रत्येक लगेच आधी 1 येणार आहे. 1 वाला हाच आहे, 1 वाला हाच आहे, 1 वाला हाच आहे. ओके, आणि लगेचच नंतर 3 आहे, म्हणजे पूर्ण असा 3चा म्हणजे हा एक ऑप्शन झाला आणि हा एक ऑप्शन झाला. अजून कोण आहे? कोणीच नाही. तर याचं उत्तर पाहून घेतो मी पुन्हा एकदा. 1 6 3चं कॉम्बिनेशन, तर उत्तर याचं 2 येत होतं. ठीक आहे, 2 वेळेस ते कॉम्बिनेशन आलेले आहेत. लगेच आधी 6, लगेच नंतर 3. 6च्या लगेच आधी 1 आणि लगेच नंतर 3. 163 जिथं जिथं लिहिलेलं असेल ना ते उत्तर त्याचं येणार होतं. आणि इथं फक्त 1 आणि इथं 2, 2च कंडिशन इथं फॉलो झालेल्या होत्या. उत्तर 1 तर अजिबात येणार नाही. अशा 2 कंडिशन फॉलो झालेल्या आहेत. पुढचं पाहूया. हे इंग्लिशचे प्रश्न आहेत, तुम्ही पुस्तक रेफर करू शकतात. काही मुंग्या पोपट आहेत. ह्या मुंग्या आहेत, काही पोपट आहेत. सर्व पोपट काय आहेत? सफरचंद आहेत. सर्व पोपट आहेत सफरचंद. सर्व सफरचंद पोपट आहेत. सर्व सफरचंद पोपट आहेत नाही, असं होत नाही, उलटं होणार नाही. काही मुंग्या सफरचंद आहेत, काही मुंग्या सफरचंद आहेत असू शकतं. तर याच्यामध्ये केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन काही फायदा नाही. याला ऑब्जेक्शनमध्ये टाकलंच काय? तुम्ही सुद्धा राईट आन्सर दिलेलं होतं. हे इंग्लिशचे प्रश्न. तर याचं जे उत्तर आहे, गुलमोहर पळस ही माझी आवडती फुलझाडे आहेत, त्याच्यावर टाकलेलं आहे. शिफ्ट त्यांनी सांगितलेली नाही, तर संयुक्त वाक्य डेफिनेटली नसेल, केवळ वाक्य हे असू शकतं. तर याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेण्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक रेफर करा. तिथं सेम वाक्य दिलेलं आहे एका MCQ मध्ये. तर संयुक्त वाक्य का आणि मिश्र केवळ वाक्य का असेल किंवा संयुक्त वाक्य का नसेल, तर याच्यासाठी तुम्ही तिथं रेफरन्स वापरू शकतात. रेफरन्ससाठी तुम्ही त्या पुस्तकातलं डायरेक्टली स्टेटमेंट तुम्ही कॉपी करा आणि त्याचं जो फोटो असेल तो तुम्ही त्याच्यावर पेस्ट करू शकतात. ठीक आहे, याच्यापेक्षा काही वेगळं उत्तर असेल, मराठी ग्रामर ज्यांनी चांगल्या पद्धतीने जाणलं असेल ते कमेंट करू शकतात की काहीतरी वेगळं असू शकतं. ठीक आहे, पण बट संयुक्त वाक्य तर अजिबात नाही. मान्सूनचा झालेला होता कनक. आता हा कनक नावाची मुलगी जी आहे त्याची शिप आपण पहिले मेन्शन करूया, कारण की भरपूर लोकांनी हा सेंड केलेला होता. तर याची जी शिफ्ट होती ती होती तुमची 2 डिसेंबर. 2 डिसेंबरची जी सेकंड शिफ्ट होती त्याच्यातला हा प्रश्न होता. 2 डिसेंबरमध्ये 2 प्रश्न तर आपण जनरली रॉंग घेतलेले आहेत. कनक नावाची मुलगी एका उद्यानात एका मुलीशी बोलत बसली होती. ती मुलगी कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी आहे. एक कनक आहे, ती एका मुलीशी बोलत होती. ओके, आणि ही जी मुलगी होती ती कनकचे जे वडील आहेत, बाप, आता कसा शब्द वापरला, बाप आहे, बापाची एकुलती एक मुलगी. बापाची एकुलती एक मुलगी असेल ती कनकच असेल ना, कारण की कनक नावाची ती मुलगी आहे. ठीक आहे, मुलगी आहे. कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी, तर कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी कनकच असेल. तर इथं असं दिलेलं आहे की बाप शब्द वापरून त्यांनी तर
काही विषयच नाही. बट हा जो प्रश्न आहे त्याच्यात पुतणी दिलेला आहे, तर हे स्टेटमेंट रॉंग असणार आहे. कनक स्वतः असणार आहे, म्हणून हा प्रश्नसुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. 2 डिसेंबरमधला हा होता सेकंड शिफ्टचा प्रश्न. शबरीने बोरं खाल्ली प्रयोग ओळखायचा होता, सिम्पल होता. याचे डायरेक्ट तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकांमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. मी इथं टाइमपास ते करत नाही. हा प्रश्न आपला झालेला होता. इंग्लिशचे प्रश्न नाही. एक होता लाऊडस्पीकर लाऊड मायक्रोस्कोप हा मॅग्निफाय करण्याचं काम करतो. त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर होतं. तुम्ही दिलेलं होतं ऑप्शन नंबर 3 ऑब्झर्व दिलेलं होतं, ऑब्झर्व होत नाही. लाऊडस्पीकर काय करतो, साऊंडला लाऊड करतो, मोठा करतो. आणि मायक्रोस्कोप जो आहे तो वस्तूला मॅग्निफाय करतो, म्हणजे मॅग्निफाय हे याचा आन्सर राईट दिलेलं होतं. आपला हा प्रश्न झालेला होता. टेलिग्रामवर आता जस्ट आपण जी पोस्ट केलेली होती, वरती प्रश्न लिहिला आणि खाली याचं तुम्ही आन्सर दिलेलं होतं, तर हे बरोबर होतं. इथं एका प्रश्नाचं उत्तरसुद्धा राम कासार यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही टेलिग्रामवर पाहू शकतात. हा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे. MNOPचा आपण सॉल्व केलेला आहे. वर्तुळाकार टेबलाचं याला मी तुम्हाला बोललो की 2 पॉसिबिलिटी होत्या. त्याच्यानंतर हा सुद्धा आपण सॉल्व केलेला होता. काही जे विद्यार्थी होते ज्यांनी मला क्वेश्चन सेंड केले होते, इथं मी व्हॉट्सअप ओपन करू शकत नाही किंवा ते घेऊ शकत नाही. जसं एक विद्यार्थी होता, त्यांनी मला केलेले होते 2 डिसेंबरची जी शिफ्ट होती, दुसरी शिफ्ट, सेकंड शिफ्ट. त्याच्यामध्ये त्यांनी काही सोर्ससुद्धा पाहिलेले होते. परत तो पहिला जो प्रश्न त्यांनी सेंड केलेला होता, जो ABCD आणि ईचा होता, ई आणि F या 6 व्यक्ती होत्या असं त्यांनी दिलेलं होतं. 2 डिसेंबर सेकंड शिफ्टचे. नंतर A आणि Fच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. A आणि C, A हा C आणि Dच्या दरम्यान आहे. हा प्रश्न आपण ऑलरेडी सॉल्व केलेला होता पहिल्या याच्यामधूनच. तर याच्यात काय राहतात, परत 2 पॉसिबिलिटी येतात, म्हणून उत्तर हे तुमचं रॉंग येणार होतं. 2 ऑप्शन याच्यात येणार होते. 2 ऑप्शन येतात कारण की 2 पॉसिबिलिटी राहतात, म्हणजे हा प्रश्न तुमचा कॅन्सल झालेला होता. हा एक प्रश्न होता, पहिला प्रश्न जो होता कॅन्सल होईल. नंतर B6 वाला होता, लगेचच चिन्हानंतर लगेचच संख्यावाला होता. ओके, तो सुद्धा चेंज होईल, तो सुद्धा रॉंग येईल. नंतर तिसरा जो प्रश्न होता तो संजयचा होता, संजयच्या पत्नीच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीच्या सासऱ्याच्या, ते जे होते. आता हा प्रश्न आपण घेतलेला नव्हता, मी परत सांगतो. प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं, संजयची पत्नी, संजय जे होते त्यांची पत्नी, पत्नीचे वडील म्हणजे संजयचे कोण आले, सासरे आले. त्या वडिलांच्या एकुलती एक मुलीच्या एकुलत्या एक मुलीच्या, म्हणजे ही त्यांची पत्नी जी आहे ती एकुलती एक मुलगी आहे, या मुलीचे सासरे म्हणजे संजयचे कोण येतील, ते वडील येणार आहेत. सासऱ्याच्या मुलाचे संजयशी नाते काय, तर ते स्वतः असणार आहेत. तर स्वतः हे उत्तर ते राईट होतं, याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही गरज नव्हती. ओके, नंतर कनक परत आली. कनकचा एक प्रश्न होता, त्याचं मी एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलेलं आहे. आता त्यांनी मला जे ऑब्जेक्शन पाठवले त्याच्यानुसार कनक जी आहे त्यांनी सांगितलं की इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट, त्यांनी स्वतः ट्रान्सलेट करून घेतलं. ट्रान्सलेट तुम्ही करायचं नव्हतं, ट्रान्सलेशन हे त्यांचं होतं. काय म्हणतात, TCSने जो इंग्लिशमध्ये प्रश्न दिलेला असतो त्याला ट्रान्सलेशन म्हणतात, तुम्ही ट्रान्सलेट करायची गरज नव्हती. ओके, तर कनकवाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. पण जर संजयच्या प्रश्नामध्ये एक गोष्ट अजून करण्यासारखी आहे की त्यांनी संजय जे आहेत म्हणजे पत्नीचे जे सासरे आहेत म्हणजे संजयचे जे वडील आहेत त्यांचा जो मुलगा आहे त्याच्याशी नाते तुमचं भाऊ येऊ शकतं. ओके, कारण की त्यांनी सांगितलेलं नाही की वडिलांचा एकुलता एक मुलगा असता तर संजय असला असता, परंतु वडिलांच्या मुलाशी म्हणजे जो मुलगा असेल तर संजयचा तो भाऊ येईल, म्हणून याचं उत्तर भाऊ पण येऊ शकतं. आणि जनरली जास्त जे राईट असेल ते भाऊ येणार आहे, कारण की त्यांनी एकुलता एक शब्द त्यांनी मेन्शन केलेला नव्हता. म्हणून या प्रश्नावर ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकतात. स्वतःच्या जागेवर तुम्ही भाऊ जो शब्द आहे त्याला घेऊ शकतात. बट तुम्हाला एक फिगर चांगल्या पद्धतीने ड्रॉ करावी लागेल. ती फिगर कशी असेल, संजय, पत्नी,
ओके, त्याचे वडील डॅश करून सासरे करावं लागेल. ओके, नंतर वडिलांची मुलगी एकुलती एक मुलगी म्हणजे पत्नी येईल आणि इकडं त्यांचे सासरे. तर तुम्हाला इथून संजयवरून ते त्यांचे वडील येतील, वडिलांचा मुलगा म्हणून हा जो बाण आहे तो बाहेर काढून मुलगा, तर आणि या दोघांमध्ये रिलेशन दाखवावं लागेल भाऊ. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं राईट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर ते मी येतो संध्याकाळी 8 वाजेला, रात्री 8 वाजेला ऑनलाईन येतो, तेव्हा तुम्ही ते ऑनलाईनमध्ये मला सांगा, आपण त्याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, आता पुरता थांबतो. धन्यवाद.